बघा मुलांना या ठिकाणी काय प्रश्न आहे, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 30 काय आहे मुलांना या ठिकाणी ऑप्शन्स बघा। फर्स्ट ऑप्शन आहे 2, 6, 7 आणि 5। तर यामध्ये कोणता आन्सर आहे बघा, सम आणि विषम संख्येमध्ये ऑड इव्हनमध्ये 2 आणि 6 दोन सम आहेत आणि 7 आणि 5 विषम आहेत। तर मग या ठिकाणी कोणता रूल लागू होतो आहे मुलांनो बघा, तर 2, 7 आणि 5 या संख्या कशा आहेत मुलांनो, ज्यावेळेस ऑड आणि इव्हन एकत्र येतात आणि इव्हन ही संख्या 2 येते त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं की त्या काय आहेत, तर त्या प्राईम नंबर्समध्ये जातात, म्हणजेच काय तर मूळ संख्येमध्ये। मग या मूळ संख्या आहेत बघा 2, 7 आणि 5 आणि 6 ही संख्या कशी आहे मुलांनो, 6 ही पाढ्यातील संख्या आहे, तिला काय म्हणायचं संयुक्त संख्या। ओके, सो बघा 6 ही संख्या संयुक्त आहे, 2, 7 आणि 5 या काय आहेत तर मूळ संख्या आहेत।